महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अमरावती जिल्ह्यातील कुंड सरजापूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडवा ते रामनवमी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 6 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता भव्य दिव्य अशी रथयात्रा काढण्यात आली। या रथयात्रेला 100 वर्षांची परंपरा लाभली आहे। या रथयात्रेची विशेषतः म्हणजे या रथयात्रेला कोणती गाडी किंवा बैलगाडी ओढत नसून गावातील नागरिक या रथाला संपूर्ण गावातून ओढतात। या परंपरेला 100 वर्षांचा वर कालावधी उलटून गेलेला आहे। तसेच या रथयात्रेला गावातील ज्या मुली लग्न करून बाहेर गावी गेल्या आहेत त्या मुली या रामनवमी रथयात्रेला आतुरतेने उपस्थित राहतात। या सप्ताह दरम्यान मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। गावातील चौकात या रथयात्रेचे स्वागत केले जाते। दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 एप्रिलला महाप्रसाद होणार आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके, अमरावती। दादा मला सांगा, या परंपरेला जो रथ लोकांनी ओढलेला आहे, ओढते आहे, तुमच्या इथं किती वर्षाची परंपरा आहे आणि हा नियमित कार्यक्रम कसा आहे? या मंदिरात असे 119 वर्ष झाले आज। हे चंद्रमांजी मानकर म्हणून आहे, थोडा त्यांचा, त्यांनी सर्व त्यांची प्रॉपर्टी रामाला दान करून रामाला दत्तक घेऊन हे मंदिर बांधलं। तेव्हापासून ही परंपरा चालू आहे। तर आपलं गुढीपाडव्याला याचं हे सप्ताह असते आणि आज 10 दिवस भारतात सप्ताह असतो। त्याच्यानंतर आज 6 तारखेला सकाळी 12 वाजता राम जन्म झाला, त्याचं कीर्तन झालं, काला झाला आणि संध्याकाळी आता 6:30 वाजता त्याची भव्य गावातून पूर्ण मिरवणूक निघते। त्या मिरवणुकीला, त्या कार्यक्रमाला आमच्या गावातल्या ज्या लग्न झालेल्या मुली जावाई आवर्जून या कार्यक्रमाला येतात वर्षातून एकदा तरी इथे। आणि आता हे पूर्ण गावातून फिरून संध्याकाळी दहीहंडी झाल्यावर उद्या सकाळी बिलकुल आसपासच्या सर्वच गावांना महाप्रसादाचा कार्यक्रम 12 वाजता आयोजित करण्यात येतो। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।